हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। डोंबिवली एमआयडीसी मधील केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचे 3 स्फोट, परिसरात धुराचे लोट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। डोंबिवलीमधील स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी झाल्याची माहिती, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता। डोंबिवलीमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न, बचाव कार्य सुरू। डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीमधील मोठ्या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट, स्फोटानंतर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या। डोंबिवलीमध्ये स्फोट झालेल्या कंपनीतील अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। डोंबिवलीमधील स्फोटाबाबत प्रशासनाला योग्य सूचना, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांवर कोणी राजकीय दबाव टाकला, पोलिसांना पहिला फोन कोणी केला हे फडणवीसांनी सांगावं, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। काही दिवसांपासून पुण्याच्या पालकमंत्र्यांची भेट नाही, दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस इत्यादी प्रश्न असताना पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत, सुप्रिया सुळे यांचा सवाल। नेहमी फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? पुणे अपघात प्रकरणामधील आरोपीचे वकील पवारांचे निकटवर्तीय आमदार नितेश राणे यांची टीका। नितेश राणे नेमक्या कोणत्या पवारांबद्दल बोलले ते त्यांनीच सांगावं, सुप्रिया सुळे यांचा नितेश राणेंवर पलटवार। पुणे पोलीस आयुक्तांनी अपघात प्रकरणामध्ये पैसे खाल्ले, एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करा, रवींद्र धंगेकरांचा आरोप, उद्यापासून आंदोलन करण्याचा धंगेकरांचा इशारा। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून ड्रग्ज अँगलचा तपास सुरू, आरोपीने मित्रांसोबत अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा पोलिसांना संशय, सूत्रांची माहिती। पुणे अपघात प्रकरणामध्ये येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अनियमितता केली का, याचा तपास होणार, आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपानंतर हडपसर विभागाच्या एसीपी अश्विनी राव चौकशी करणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक, जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला आणि बिल्डरच्या मुलाला अटक। चाळीसगावमध्ये कांद्याचे दर कोसळले, कांद्याचे दर प्रति क्विंटल 100 ते 150 रुपयांनी कोसळले, निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू। पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानमधील हजारो शेतकरी शंभू बॉर्डरवर, शेतमालाला किमान हमी भाव आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।